औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी आज शनिवार 4 रोजी मतदान होत असून जिल्ह्याचे राजकीय लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे। यापैकी 8 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 12 जागांसाठी मतदान होत आहे। विशेषतः बिगर शेती मतदारसंघातील 5 जागांसाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये अटीतटींची लढत होती आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक पदासाठी कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गंगापूर यांचे कार्यालय गंगापूर इथं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। गंगापूर तालुक्यात 134 मतदार असून आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। महायुतीच्या शेतकरी विकास पॅनल आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये थेट सामना होत असल्यानं निवडणुकीला मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झाले। या निवडणुकीत सुमारे 1100 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। बिगर शेती मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेची लढत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर आणि माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यात होत आहे। विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांमध्ये कौटुंबिक नाते असून देवयानी डोणगावकर यांचे पती कृष्णा डोणगावकर आणि सुवर्णा जाधव हे सख्खे चुलत भाऊ बहीण आहेत। त्यामुळे ही निवडणूक राजकीय बरोबरच कौटुंबिक प्रतिष्ठेचीही बनली आहे। औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत चहापाणी, आदरातिथ्य आणि कथित घोडे बाजाराच्या चर्चामुळे निवडणूक चांगलीच गाजत। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू असून पैशांचा मोठा घोडे बाजार झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। औरंगाबादसह खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, पैठण, गंगापूर आणि वैजापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। या निवडणुकीत मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ दानवे, आमदार संजना जाधव, खासदार कल्याण काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यासह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागलंय। मतदानानंतर मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे। या ठिकाणी कृष्ण पाटील डोणगावकर आहे। काय म्हणणं आहे, आज जे निवडणूक होत आहे सगळे दिग्गज या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष देऊन उमेदवारी झाली, काही उमेदवार झाले, काही रांगणात उतरलेले आहे, काय म्हणणं आहे तुमचं? दिग्गज म्हणजे मंत्री, आमदार, जी मंडळी यांचा काही जिल्हा बँकेशी संबंध नाही। यांनी कधी जिल्हा बँकेचं पीक कर्ज काय म्हणतात, दीर्घ मुदतीचं काय, अल्प मुदतीचं काय, कोणालाच काही कळत नाही। अशी माणसं फक्त पैशाच्या जोरावर या ठिकाणी उभे आहेत। भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीनं देशभर प्रत्येक संस्था ताब्यात घेण्यासाठी पैशाचा वापर करते, तो प्रकार इथं आपल्या जिल्हा बँकेत देखील होतोय। आम्ही त्यांच्याशी संघर्ष करतो। महाविकास आघाडीचा पॅनल उभा आहे आणि आम्ही उभे केलेले 8-9 सीटं पूर्ण सीट 12 सीटपैकी 12 सीटावर या ठिकाणी होत आहे। आमचे 11 उमेदवार उभे आहेत। आमचे 11पैकी 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री। आज या ठिकाणी तुमचे विरोधक नातेवाईक उभं आहे, तुमची चालूच राहतं, काही नाही होत त्याला परत पडत। राजकारणात नाते गोते काही संबंध, काही त्याचा काही विषय नसतो। हे होते कृष्ण पाटील डोणगावकर, अलीम चौस, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर।